हॅलो, पायल किचन टिप्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खूप छान हेल्पफुल टिप घेऊन आलो आहे. चला तर शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या नक्कीच उपयोगात येईल. सुरू करूयात. 1. घरगुती औषध म्हणून ओव्याचा उपयोग प्राचीन काळापासून भारतात होत आला आहे. हैदराबादमध्ये ओव्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. गुजरातमध्येही त्याच उत्पादन होते. 2. बोडी ओवा, किरमानी ओवा, खुरासनी ओवा असे ओव्याचे प्रकार आढळतात. तर 3. ओव्याच्या बीमध्ये 5% तेल असते. हे तेल गोठवून त्याचे घन स्वरूप बनवले जाते. यालाच ओव्याचे फूल असे म्हणतात. 4. ओवा पाचक, रुची उत्पन्न करणारा, तीक्ष्ण, गरम, तिखट, हलका, जठर अग्नी प्रदीप्त करणारा, कडवट आणि पित्तकारक आहे. वायू, कफ, पोट फुगणे, गोळा उठणे, प्लीहा वाढणे व कृमी यावर ओवा गुणकारी असतो. 5. याशिवाय ओवा वातनाशक, ताणनाशक, शूळहारक, कृमीनाशक, व्रणरोधक व दुर्गंधहारक आहे. अपचन, जुलाब, मुरडा व सर्दी यावरही ओवा गुणकारी आहे. कॉलऱ्यामध्ये ओव्याचा फारसा गुण येत नाही, परंतु त्याचे सेवन हितावह आहे. 6. ओव्याची पानाची भाजी गरम, तिखट, कडू, लघु, हलकी, अग्निप्रदीप्त करणारी, रुची उत्पन्न करणारी, पित्तकारक, शूळकारक व वायू आणि कफनाशक आहे. 7. ओव्याची पूड पाण्याबरोबर घेतल्याने सर्दी व खोकला बरा होतो. 8. ओवा खाल्ल्याने शीत ज्वराचा, थंडीचा जोर कमी होतो, घाम येतो आणि ताप उतरतो. ओवा वाटून कांद्याच्या रसात कालवून शरीरावर त्याचे मालिश केल्याने सर्दीमध्ये घाम येऊन शरीरात स्फूर्ती येते. 9. गरम पाण्याबरोबर ओवा घेतल्याने श्वासाचा जोर शांत होतो. यावर ओव्याचा अर्कही फायदेशीर ठरतो. 10. ओव्याची पूड खाऊन त्यावर गरम पाणी प्यायल्याने पोट दुखणे, तोंडाला पाणी सुटणे, अजीर्ण व नळबंध वायू हे विकार दूर होतात. 11. ओवा, सदैव व हिंग एकत्र वाटून ते खाल्ल्याने पोटात उठलेला गोळा दुखण्याचे बंद होतो. 12. ओवा खाल्ल्याने बाळ तिनीस भूक चांगली लागते, अन्न चांगले पचते, अपनवायू प्रसार होतो, कंबरदुखी बरी होते व गर्भाशय शल्ट होते. 13. अंदाजे 50 ग्राम ओवा 50 ग्राम गुळात घालून चांगला वाटावा. त्यातून अर्धा तोळा सकाळ संध्याकाळ घेतल्याने मूळ व्याधीचा, मोडाचा, वेदना व कंबर दुखणे या विकारात फायदा होतो. 14. ओवा पाण्यात वाटून शरीरावर चोळल्याने थंड पडलेले शरीर गरम बनते. ओव्याची पुरचुंडी बनवून ती तव्यावर तापवून हातापायांना शेक करावा. अशा प्रकारे शेक केल्याने कॉलरा, संधिपात किंवा दम्याचा जोर वाढल्याने जेव्हा हातपाय थंड पडतात
तेव्हा शरीरात उष्णता निर्माण करण्यास या शेकाचा उपयोग होतो. 15. सांधिवातामध्ये सांधे आडखळले गेले असल्यास त्यावर ओव्याच्या तेलाने मालिश करावे. तसेच ओवा वाटून त्यावरही पोटीसही बांधावे. 16. फुफ्फुसाजवळील नलिका सुजल्यास व जास्त कफ झाल्यास युनानी हकीम कफ नष्ट करण्यासाठी ओवा घ्यायला किंवा ओवा वाटून त्याचे पोटीस बांधायला सांगतात. याशिवाय नेत्रांजन जंतुनाशक बनवण्यासाठी ओव्याचा अर्काचा उपयोग करतात. अशा प्रकारे आपली आजची टीप संपलेली आहे आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी आपला चॅनल नक्की बघा आणि सगळ्या व्हिडिओज नक्की बघा. थँक्यू.